मुंबईच्या राजकारणात काही मतदारसंघ असे आहेत जिथे एका मताची किंमत अक्षरशः सोन्यासारखी असते आणि वर्सोवा हा त्यापैकीच एक आहे. आज आपण याच मतदारसंघाच्या प्रशासनाचा एक असा आराखडा पाहणार आहोत जो निव्वळ आकड्यांवर नाही तर लोकांच्या भावनांवर आणि त्यांच्या गरजांवर आधारित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली प्रत्येक निवडणूक म्हणजे एक नवी गोष्ट आणि वर्सोव्याची गोष्ट लिहितात इथले 2,86,000 मतदार. हो, त्यांच्याच एका निर्णयावर इथलं राजकीय भविष्य ठरतं. फक्त 1,600 मतं. जरा विचार करा, एका महानगरातल्या निवडणुकीचा निकाल इतक्या कमी मतांच्या फरकाने लागतो. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे. इथे प्रत्येक मत, अगदी प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि म्हणूनच इथले विश्लेषण इतकं इंटरेस्टिंग होऊन जातं. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण वर्सोव्याच्या मतदारांच्या मनाचा ठाव घेऊ, आकड्यांच्या मागचं सत्य शोधू आणि इतिहासाच्या पानांमधनं भविष्याची रणनीती कशी तयार करता येते हे समजावून घेऊ. चला मग सुरुवात करूया. आता आपण बोलतोय वर्सोव्याबद्दल. बघा, हा फक्त एक शहरी मतदारसंघ नाहीये, हे तर अनेक संस्कृती आणि विचारांचं एक संगमस्थान आहे. आणि हो, इथल्या अल्पसंख्यक मतदारांची संख्या लक्षणीय आहे, ज्यामुळे इथलं राजकीय गणित नेहमीच जरा गुंतागुंतीचं राहतं. आकडेवारी पाहिली की एक गोष्ट लगेच डोळ्यासमोर येते, जी खरं तर धक्कादायक आहे. 2024 मध्ये मतदान 51.6% वाढलं, जे 2019 मध्ये फक्त 42.4% होतं. ही वाढ निकालासाठी निर्णायक ठरली हे नक्की, पण जरा थांबा, याचा दुसरा अर्थ काय? जवळजवळ निम्मे मतदार मतदानाला घराबाहेरच पडले नाहीत. असं का झालं असेल? बरं, आता वळूया वर्सोव्याच्या राजकीय इतिहासाकडे, जिथे प्रत्येक निवडणुकीत एक नवीनच नाट्य रंगलं जातं. हा जो आलेख आहे ना, तो वर्सोव्याच्या बदलत्या राजकीय हवामानाची सगळी कहाणी सांगतो. बघा, 2009 नंतर काँग्रेसची मतं कशी घसरली आणि मग 2024 मध्ये महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण कसं साधलं हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय. आणि लढत किती जवळची होती हे आकडेच आपल्याला सांगतात. या आकड्यांमध्येच तर विजयाचं सगळं रहस्य दडले. 2009 मध्ये बघा, काँग्रेसकडे तब्बल 44.5% मतं होती. पण 2019 मध्ये चित्र पूर्णपणे पालटलं. एका तगड्या अपक्ष उमेदवाराने तब्बल 27% मतं घेतली आणि मतांचं मोठं विभाजन झालं. मग 2024 मध्ये काय झालं? बरोबर, महाविकास आघाडी एकत्र आली, मतदान वाढलं आणि निकालाचं अख्खं गणितच बदलून गेलं. ठीक आहे, आकडे तर आपण पाहिले, पण आकड्यांच्या पलीकडे काय आहे? मतदार असा विचार का करत आहेत? आता आपण काय घडलं यावरून का घडलं याच्या मुळाशी जाऊया. या काही साध्या तक्रारी नाहीत. हे वर्सोव्यातल्या लोकांचं रोजचं जगणं आहे. ट्रॅफिक जॅम, रखडलेली घरं, पाण्याची टंचाई आणि वाढती महागाई. जेव्हा या समस्या मतदारांच्या दारापर्यंत येऊन थडकतात तेव्हा त्यांचा कौल बदलतो. आणि हे स्वाभाविक आहे, कारण भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे आणि ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ना, त्याच सन्मानाचा अविभाज्य भाग आहेत. या लढाईत दोन्ही बाजूंची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एका बाजूला आघाडीची एकजूट आहे, तर दुसऱ्या बाजूला एक अत्यंत सुसज्ज आणि साधनसंपन्न प्रचार यंत्रणा. म्हणजे ही लढत फक्त 2 उमेदवारांची नाही, तर 2 वेगवेगळ्या रणनीतींची आहे. आणि शेवटी राजकारण याच एका साध्या गोष्टीवर येऊन थांबतं. तुम्ही लोकांचा आवाज ऐकता की फक्त स्वतःचा आवाज मोठा करता? कारण विश्वास हा घोषणाने नाही तर कामाने कमावला जातो. भविष्याची रणनीती आखायची असेल तर इतिहासाची पानं उलटावीच लागतात, नाही का? चला तर मग पाहूया, वर्सोव्याचा भूतकाळ आपल्याला विजयासाठी नेमके कोणते धडे देतो. ही टाईमलाईन आपल्याला वर्सोव्याची अस्थिर राजकीय कहाणी अगदी डोळ्यासमोर उभी करते. बघा, एका निवडणुकीत मतांचं विभाजन किती मोठं नुकसान करू शकतं आणि दुसऱ्याच निवडणुकीत आघाडीचं राजकारण कसं सगळं चित्र पालटू शकतं हे यातून अगदी स्पष्ट होतं. मग यातून शिकायचं काय? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की या सगळ्या विश्लेषणाचा आणि इतिहासाचा वापर करून विजयाची एक ठोस योजना, एक ब्लूप्रिंट कशी तयार करता येईल. चला, आता वेळ आहे विश्लेषणाला कृतीत उतरवण्याची. पुढच्या 90 दिवसात मतदारसंघाला पुन्हा कसं जिंकता येईल याचा एक ठोस स्टेप बाय स्टेप आराखडा आता आपण पाहूया. या योजनेला 3 मुख्य टप्प्यांमध्ये विभागला आहे आणि प्रत्येक टप्पा तितकाच महत्त्वाचा आहे. पहिला तयारीचा, दुसरा संवादाचा आणि तिसरा प्रत्यक्ष प्रचाराचा. बघा, पाया मजबूत केल्याशिवाय तुम्ही थेट प्रचारात उतरू शकत नाही. म्हणूनच ही रचना इतकी महत्त्वाची आहे. आजच्या काळात लढाई फक्त रस्त्यावर नाही लढली जात, ती लोकांच्या मोबाईल फोनवरही लढली जाते. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचणं आणि इंस्टाग्राम रील्सद्वारे तरुणांच्या थेट मनापर्यंत पोहोचणं ही केवळ एक पद्धत नाहीये, तर ती विजयाची गरज बनलीय.
पण ही सगळी रणनीती, हे आकडे, हा प्रचार, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अंतिम ध्येय काय असायला हवं? चला जरा त्यावर बोलूया. आणि हे एक वाक्य सर्व काही सांगून जातं. राजकारण तात्पुरतं असतं, पण प्रशासन हाच खरा वारसा असतो. अंतिम ध्येय फक्त निवडणूक जिंकणं नाही, तर एक असा वारसा मागे सोडणं आहे जो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताच्या कायद्यानुसार लोकांच्या माहितीचा, त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. विश्वास संपादन करणं हे केवळ नैतिकच नाही, तर कायदेशीर बंधनसुद्धा आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न, आजच्या या डेटाच्या युगात सत्तेचा खरा मार्ग कोणता आहे? लोकांच्या रोजच्या छोट्या छोट्या समस्या सोडवणं की मोठ्या आकर्षक घोषणा करणं? यावर नक्की विचार करा.